एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सगळं व्यवस्थित आहे ना? हो तेच तेच. हा बरं बरं. आणखी हा ठेवते हा फोन. हा माई बारशासाठी तू हॉलवरच राहिलीस ना का मधुमावशीच्या घरी राहिलीस? अरे मी घरीच थांबले. मला मधू महत्वाची. तिला जाता आलं नाही तर मी हॉलवर जाऊन आईस्क्रीम खाऊ बरं दिसेल का रे ते? म्हणून मी दिग्याला बोलवून मथुच्या घरीच आईस्क्रीम मागवलं. छान छान. पण माई तुला मधुमावशीशी जे महत्वाचं बोलायचं होतं ते बोलणं झालं का? अरे मथुशी बोलायचं म्हणजे वायफळ गप्पा. पण त्या वायफळ गप्पा सुद्धा आम्हाला महत्वाच्या वाटतात. अगदी लहानपणापासून. अरे त्यावेळी आम्ही पारावर बसून तासन तास गप्पा जोडायचो. हो लहानपणी. समुद्री चाचे बनवून अरेबियाला जाऊन खजुराचा व्यापार करायचे बेत आखले होते आम्ही तेव्हा. काय सांगतेस? ते बेत फसले रे. पण सगळेच बेत फसतात असं काही नसतं. भाई तुझा सध्या काही सिक्रेट प्लॅन वगैरे नाही ना? कारण आता तुझ्या या वयात तुला अरेबियाचा प्रवास कितपत झेपेल याविषयी मला शंकाच वाटते. तुला असं का वाटतं रे? आता मी कुठे जाणार? साधं पुण्याला जायचं तरी धडपड करावी लागते मला. दिग्या काहीतरी मला म्हणत होता. हे बघ तू त्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. अरे प्रवास भर कडकड कडकड करत होता आणि तिथे गेल्यावर लवकर जाऊ असं चाललं होतं त्याचं. लहानपणापासून चष्मा लागलाय ना त्याला तेव्हा त्याच्या कानावर वजन पडून काहीतरी बिघाड झालाय त्याच्या कानात. न बोललेलं ऐकू येतं त्याला. सपशेल दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. झोप आली रे. एकदम झोपते मी आता. चल मला नेऊन सोड बाबा. फार झोप आली रे आज. ठीक आहे चल. हो 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 हो. आत्ती तुला काही बोलायचंय का महत्वाचं? मी खूप दमलीये कारण आज. हो ग हो दमलीस तू ग. आणि काय मला काय असं विशेष महत्वाचं नव्हतं ग बोलायचं. असंच आपलं. नाही पण तू ना कॉफी घे फ्रेश हो मग आपण बोलूच ना. म्हणजे असंच ग आपलं. अगं तो अभि आहे ना. गेला का तो? झोपायला गेला. वा इतके लवकर? 9 वाजता येतात तसे. हो ग. तो म्हणे पहाटे 4 वाजता उठून जॉगिंगला जाणार आहे. कुत्री चावतील म्हणावं रस्त्यावरची. एक्झॅक्टली. मी पण त्याला हेच म्हणाले. मला म्हणतो कसा ती कुत्री आहेत ना ती माझी मित्र बनतील. कुत्री मित्र बनतील. सगळ्या बंदुका घेऊन जात असेल स्वतःच्या जॉगिंग. नाही ग नाही. तो तुझ्यापेक्षा वर्ताने माहितीये का? त्याची खोली बघितलीस का तू? आरशासारखी चकचकीत लख एकदम. वा क्या बात आहे. आणि अगो स्वतःच सॅलेड स्वतःच कापलं आणि खाल्लं त्याने. मग काकडी तर अशी चिरली ना त्याने. वा बढिया क्या बात आहे. म्हणजे असं फुटपट्टीने जर आपण मोजले असते ना तर सगळे काप असे एका साईज मध्ये परफेक्ट. असं कसं असू शकतं गो? या माणसाला स्वयंपाक पण करता येतो स्वच्छ पण राहता येतं वर हा माणूस हँडसम पण आहे. इतकं परफेक्ट माणूस नसू शकतं ग. नाही म्हणजे देवाने त्याला असंच परफेक्ट बनवून पाठवलं की काय आपल्याकडे? हा इतकं यंत्रवत असू नये माणसाने. कसं आहे थोडं चुकावं त्यातनं थोडं शिकावं. चुकलं नाही ना तर शिकू नाही शकत माणूस. प्रगती नाही होऊ शकत असलेल्या माणसांची. गब्बू त्याचा तुला इतका राग काय येतो ग? मला नाही माहित मला का राग येतोय ते. पण तो मुलगाच जबाबदारी या सगळ्याला. तो ना माझ्या आयुष्यात घुसतोय. माझ्या टेरिटरीत एंटर करतोय विनाकारण. आणि तुम्ही पण एका दिवसात त्याला डोक्यावर घेऊन त्याचं कौतुक करून. मी हक्कानी माझ्या घरी आले होते
पण इकडे आल्यावर मला असं कळतंय की या घरावर काय कोणी एक अनोळखी पेंगे सुद्धा हक्क दाखवू शकतो अचानक. कोण कुठला माणूस बंदुका घेऊन घरात घुसला त्याचं कौतुक सगळ्यांना, आणि याच गोष्टी मी करायचे तर तो जाच वाटायचा. एक उपटसुंब या घरावर हक्क सांगू शकतो पण मी नाही. ह्याला कारण एकच आहे आत्या, ह्याला कारण एकच आहे, कारण आपल्याकडे ना हे मान्यच नाहीये की एखादी मुलगी सासरी गेली तर तिच्या वडिलांच्या घरावर तिचा हक्क असू शकतो. हे मान्य नाही आपल्याला. त्याला विविध कारणाने मला सतत सांगितलं जातंय की या घरावर तुझा हक्क नाही, हे घर तुझं नाही. आणि मला असं वाटतं की या सगळ्याला तो मुलगा जबाबदार आहे आणि म्हणून मला त्या मुलाचा राग येतोय. हा घनश्याम बोल. ए राधा राधा राधा, माझा आवाज वेगळा वाटतोय. हो खूपच वेगळं वाटतंय. डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. अगं तसंच झालंय. मी जाम खुश आहे राधा, मी जाम खुश, म्हणून तर तुला फोन केलाय. हो काय झालंय? अगं काय झालं माहितीये का, ते आपल्यामध्ये ते होतं ना अनवॉन्टेड अट्रॅक्शन, ते कमी झालंय राधा. अनवॉन्टेड अट्रॅक्शन कमी झालंय का? वा ग्रेट. त्याची काय उपरती झाली तुला अचानक? अगं काय झालं माहितीये का, मी आता रूम मध्ये आलो ना, आणि मी रूम मध्ये आलो आणि असं अचानक वळून बघितलं. असं अचानक हा, तर मागे तू नव्हतीच. मागे तू नव्हतीच. नाहीतर काय होतं माहितीये का राधा, गेले काही दिवस मला सगळीकडे तू दिसतेस यार. म्हणजे तू नसतेस पण तू मला दिसतेस. म्हणजे रात्री झोपेत न उठून असं खाली बघितलं तर तू खाली शांत झोपलेली असतेस, किंवा किचन मध्ये बघितलं तर तू कॉफी करत असतेस, अंगणात बघितलं तर तू गंगा यमुनाशी खेळत असतेस. असं तू सगळीकडे दिसतेस. बरं तुझा चेहराही विचित्र असतो. म्हणजे हा, तुझ्या पापण्या चंद्रकोरासारख्या वगैरे दिसतात मला. ते नाही का होत असं, ते असं स्टुपिडली पोएटिक रोमॅन्टिक वगैरे फालतू टाइप्स तसं. गुड गुड, छान मस्त. मग आता काय, शांत झोप लागेल तुला. झोप मग. ठेवू का फोन? का, बोल ना काहीतरी. का? काही बोल, किंवा मी बोलू का? तूच बोलतोयस, मी ऐकतेय. इथलं पालींवरचा अजून एक जोक सांगू. मला सांग की पाली जेव्हा लपंडाव खेळतात लुकाछुपी, तेव्हा त्यांना काय म्हणतात? मला नाही माहिती. भोपाल. म्हणजे भो असं म्हणतो ना आपण खेळताना, त्यातला भो आणि पालींमधला पाल. भोपाल. भुसण्या का? भुसण्या म्हणजे भुसण्या द ग्रेट. सॉलिड आहे. ठेवू का मग फोन? राधा, मी काय म्हणतो, काय काय म्हणतात पप्पा वगैरे? बरं. प्राची आत्या उत्तम आहे. आणि तुझे स्वीट हार्ट, तुझे सर अविनाश सर, मानव, सोनिया, आमचा हरी, सगळे सगळे खूप मजेत आहेत आणि सध्या फार जास्त आनंदात आहेत. त्याला नवीन विषय मिळाला ना सगळ्याला. कोणता? आपला. माहेरी नाही का आले मी निघून. म्हणजे कधी कधी एवढे राग येतो ना घनश्याम. दुसऱ्याच्या आयुष्यात लुडबुड करायला फार आवडतं लोकांना.
अगं लक्ष देऊ नको ग. म्हणजे इनफॅक्ट या ना त्या रूपाने आपण फेमस होतो ना. इट मीन्स दॅट सो मेनी पीपल आर इंटरेस्टेड इन आवर लाईव्स. असेल कधी कधी फेस करणं फार अशक्य होतं रे. आणि उशीर झालाय, झोपायला लागेल मला, उद्या ऑफिस आहे. हो, आणि सकाळी ऑफिसला जायच्या आधी लवकर उठून जॉगिंगला जायचं असेल ना तुला. तुला एक सांगू. काय घनश्याम? मस्त वाटतंय मला तू अशी बोलून. पण आता ठेवायला लागेल फोन. काय कर आता, मी इतकं प्रेमाने बोलतो तुझ्याशी आणि तू सारखं ठेवते फोन ठेवते फोन. ओके ठेव फोन. मी का ठेवू? तू केलायस ना फोन, तू ठेव. मी नाही ठेवणार फोन. का काही प्रॉब्लेम झालाय का फोन मध्ये? कारण मला कट करावं असं वाटत नाही. ओके मग मी कट करते. ओके मग ठेव फोन. हॅलो. हॅलो. तू ठेवणार होतीस ना फोन? मी ठेवतच होते. ओके बाय. बाय. हा गुड नाईट. तुला पण. ओके बाय राधा. म्हटलंय मगाशी. परत बोलतो बाय राधा. मी आता खरंच कट करते घनश्याम. ओके बाय. राधा. हॅलो. ओके बाय. गुड नाईट. हॅलो. हॅलो. कोण बोलतोय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. गुड मॉर्निंग राधा. 5:45 वाजता तू कुठे गेला होतास? मासे पकडायला. काय? जॉगिंगच्या कपड्यात या वेळेला कोणी मासे पकडायला जात नाही. आय गेस. मॉर्निंग. तुझ्याकडे काय किल्ली आहे का घराची? हो महेशनेच दिली. जरा जास्तच वेळ लागला मला. नेहमीपेक्षा 7.5 मिनिटं जास्त लागली. असं नको व्हायला. हा ट्रॅक माहितीचा नाहीये ना. तो अंदाजच नाही आला मला 10 किलोमीटरचा. पण उद्यापासून आय गेट युज टू इट. तू काय 10 किलोमीटर चालतोस का रोज? नाही चालत नाही, धावतो. हा तेच ते. चालणं आणि धावणं यात काहीच फरक नाही वाटत का तुला? नाही 10 किलोमीटर जरा जास्त आहेत नाही का? नाही कमी आहे. 10 किलोमीटर कमी आहेत. अजून मी वाढवणार आहे. खरं तर लोकांनी ना रोज 12 किलोमीटर तरी धावलंच पाहिजे. हो निघ तुला उशीर होईल. ऍक्च्युली थोडा उशीर झालाच आहे तुला. काय ना थोडा आधी निघालं ना तर हवेत ना ओझोनचा लेअर असतो. इट्स गुड फॉर युअर हेल्थ. इट प्रिव्हेंट्स कॅन्सर. यू नो. Come on, hurry up, move. Excuse me. Earphones. गुंता झाला इयरफोनचा. सिमेट्री महत्वाची.
मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खोलीत येण्यापूर्वी दरवाजावर मी नॉक करणार होतो, पण म्हटलं तो आवाज ऐकून दार उडाला, घरात राधा कुठे आहे. शिवाय तो आवाज ऐकून तू जागा होऊन दरवाजा उघडशील याबद्दल मला खात्री नाही. तू जागा दिसतोस. नाही, झोपायलाच चाललो होतो परत. राधा माहेरी गेल्यापासून सुस्तावल्यास तू. सकाळी जरा जॉगिंगला वगैरे जावं. बाबा, जगात ना दोन प्रकारची माणसं असतात. एक जी सतत धावत असतात, कुठली तरी घोडदौड चालू आहे आणि आपल्याला काहीही झालं तरी पहिलेच यायचंय या हिशोबाने आयुष्यभर फक्त धावतच असतात. कधी कधी ती जिंकतात, कधी कधी ती हारतात. आणि मग जगात दुसऱ्या प्रकारची माणसं असतात, जी कदाचित जिंकत नाहीत पण प्रत्येक क्षण आयुष्य अनुभवतात, आनंद लुटतात. अशा लोकांना रसिक असंही म्हणतात. आणि मी आहे ना बाबा, या दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो. उदाहरणार्थ पु ल देशपांडे, प्र के अत्रे, अल्फ्रेड हिचकॉक, मी, नंतर आपला गंगा. सुदृढ, रसिक आणि स्वच्छंदी. त्या सुदृढ, रसिक आणि स्वच्छंदी मनानं राधा आणि तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून टाक ना. राधा सकाळी कॉफी प्यायला आपल्या घरी येणार आहे की नाही हे खरं तर मला तुला विचारायचं होतं. म्हणजे तसं तुमचं काही बोलणं झालंय का? नाही, तसं काही फोन वगैरे आलेलं नाही तिचा. राधा माहेरी गेल्यानं बराच काळ उलटला नाही रे. म्हणजे मला तुझ्या मागे वगैरे लागायचं नाहीये, पण कम्पॅटेबिलिटी इश्यूचं घोंगडं किती काळ भिजत ठेवायचं. खरं तर मी हे बोलायला नको होतं, पण माझा निर्णय होत नव्हता. म्हणजे राधासाठी कॉफी बनवायची का नाही, पण आता निर्णय झालाय माझा. मी कॉफी बनवतो. फार फार तर काय होईल, वाया जाईल नाही का. बाबा, मी फोन करून विचारतो राधाला. हा, बघ तुमचं काय कसं जमतंय ते. हा, हॅलो हॅलो, कोण बोलतोय? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. फळ खाणार? ऍपल? नाही, नको. नाही, खरंच. म्हणजे मी फॉर्मॅलिटी म्हणून नाही विचारत आहे. व्यायामानंतर फळं चांगली असतात. म्हणजे फळांमध्ये ना फ्रुक्टोज असतं, फ्रुक्टोज. त्याच्यानंतर साखर होते आणि व्यायामानंतर त्याची शरीराला गरज असते. घे ना. हे मलाही माहिती आहे रानाडे. तुम्ही काही फार महान माहिती सांगत नाही आहेत मला. काय आहे, आजकाल एवढी बेसिक माहिती असते सगळ्यांना. फॅड आहे ना डाएटचं. हो, तुला डाएट अजिबात मान्य नाहीये का? नाही, डाएट मी पण करते, पण फॅड म्हणून नाही. आणि मला खायलाही खूप आवडतं. म्हणजे एखाद दिवशी पाणीपुरी वगैरे खावीशी वाटली तर खाते मी. मला असं वाटतं की डाएट हा जगण्याचा भाग असावा, दाखवण्याचा नाही. Oh, I'm sorry if you're hurt, baby. एक्सक्यूज मी, तुम्ही बेबी असं म्हणालात का मला? बेबी आमच्याकडे माझ्या आत्याला म्हणतात, बेबी आत्या. मला तुम्ही राधा म्हणालात तर मला जास्त आवडेल, म्हणजे चालेल. सॉरी राधा. चिडचिड होते तिची. कळत नाही तिला. एक्सरसाइज नंतर साखर कमी होते शरीरात, त्यामुळे चिडचिड होते.
हॅलो, कोण बोलतंय? मी अबीर. आपण कोण बोलताय? हॅलो, राधा? हा घनश्याम बोल. राधा कोण होतं? अरे लवकर उठलास तू आज? हा, मी उठलो. कोण होतं? ऐक ना, मी तुला नंतर फोन करू, चालेल तुला? मी गडबडीत आहे थोडीशी. हा, करते ना फोन. हॅलो मी एवढ्या लवकर उठलो का काय? रानडे, माझ्या फोनला हात लावलेला मला आवडत नाही. रादर माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावलेला मला आवडत नाही. नाही, मलाही ती सवय नाहीये. त्याला एकाच व्यक्तीचा सलग 3दा फोन येत असेल तर मला असं वाटलं काहीतरी इमर्जन्सी असेल. मग एनिवे सॉरी राधा. आणि हा, ते स्क्रॅच गार्ड बसवून घे फोनला, खूप स्क्रॅचेस पडले. ते स्क्रॅच गार्डला पडलेत स्क्रॅचेस. मग ते बदल, सिंपल. मला ना माझा फोन असाच आवडतो. सॉरी राधा. फ्रूट? पप्पा, आत्या. ग्लुकोज नाही शरीरात. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.